मान्यवरांना विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते आदरणीय नरेंद्र गुरव यांना सन्मानित करायचं आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या केलेली कामाची दखल घेऊन दिल्ली, त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यातील निवडक व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा अर्थात हा सोहळा रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी गोवा येथे संपन्न होत आहे। तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आपली निवड अर्थात आदरणीय नरेंद्र गुरव यांची निवड करण्यात आलेली आहे। तर त्यांना या पुरस्कारामध्ये विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, मैसूर फेटा आणि चंद्रकांत कायमस्वरूपी हार तसेच हा सत्कार आणि सन्मान सोहळा भारत सरकारचे माननीय केंद्रीय मंत्री यांच्याकडून हा सत्कार सोहळा करण्यात येणार आहे। आपल्याकडून या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवा। जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी। नक्कीच सर, कौशल्य आचार्यांना पुरस्कार दिला जातो आणि तुम्हाला तो पुरस्कार पाहाल होते। आम्हाला आनंद होतो की आपण ऐकत कसं वाटते आपण इथे आल्यानंतर आणि आपल्या या परिसरामध्ये हा एक उच्च दर्जाचं असं शिक्षण म्हणजे कॉलेज निर्माण झालं पाहिजे, यामुळे मुलांना नोकरी मिळायला पाहिजे। तुमचं काय मत आहे? आमच्या गावच्या तारणा छोटे भोईर यांचं मी आभार मानतो आहे, कारण मला जो पुरस्कार मिळालेला आहे दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या पाचही राज्यातून एक आदर्श शिक्षक म्हणून मला पुरस्कार मिळालेला आहे। आणि हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 26 रोजी गोव्याला होणार आहे। परंतु मला अभिमान वाटते की माझ्या गावाने दिलेली ही थाप त्या गोव्यापेक्षा मिळणाऱ्या सत्कारापेक्षा, स्वागतापेक्षा ह्या गावातील जो तारणा म्हणलं जातो या छोट्यासाठी मारलेली पाठीवरची थाप आहे, जो केलेला सत्कार आहे, हा खरोखरच मला आवडलेला आहे। कारण सत्कार हा गाववाल्याने केलेला अतिशय चांगला असतो, बाहेरची लोक खूप करतात आणि हा सत्कार त्या सत्काराच्या अगोदर होतोय म्हणून जास्त अभिमान वाटतोय। म्हणून छोटं तुमचे धन्यवाद। थँक्यू सर, आपण या ठिकाणी आलात आणि बरं वाटलं आणि असंच अभिनय आशीर्वाद आपल्याला होता आणि अनेक असे खेळ आपले जे युवा तोंडाला घडून द्या अशी अपेक्षा करतो। आपण ग्राउंड नंबर 1 मध्ये चालूया। आपण फुलकर सर जे संघ आहेत महिलांचा आपण ठिकाण द्यायचं आहे, आपण वारंवार ठिकाण देत आहोत। ग्राउंड नंबर 1 वर धन्यवाद सर। माझ्या क्रमांक 1 साठी या ठिकाणी पुढील पुकार मी दिला होता, ओंकार वैश्वी वसे सिद्धिविनायक नांदगाव। आपल्यासाठी तिसरा पुकार आहे, ओंकार वैश्वी वसे सिद्धिविनायक नांदगाव आपल्यासाठी तिसरा पुकार असेल। दोनही संघांना आपण या ठिकाणी प्रवेशद्वारामध्ये थांबायचं आहे। ओंकार वैश्वी सिद्धिविनायक नांदगाव चालू सामना आपण मैदान क्रमांक 3 साठी पाहिला। अलिशान श्रीगाव वसे देवेश कन्स्ट्रक्शन उसर या सामन्यामध्ये अलिशान श्रीगाव हा संघ 8 गुणांनी विजय झाला। विजय संघाचं अभिनंदन। आणि या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट खेळाडूला सन्मान दिला जातोय, तो म्हणजे उसर संघाचा दीपेश शिंदे। दीपेश शिंदे आपण यायचा आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा। उसर संघाचा दीपेश शिंदे आपण यायचा आणि आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी शिराड गावातील सर्व महिला ग्रामस्थ विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे, स्टेजवर येऊन बसायचं आहे। शिराड गावातील सर्व महिला वर्ग आपणास विनंती असेल आपण स्टेजवर येऊन बसायचं आहे। चालू सामना आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहतो। जर्मन मिळकतदार वसे जर्मन सहानकोटी हा सामना संपल्यानंतर गाडी क्रमांक सामना अर्थात आपल्यासाठी फसपाव असेल मैदान क्रमांक 2 साठी।
आपण तयार करायचं आहे. दोनही संघ आपण प्रवेशद्वारावर यायचं आहे. त्यानंतर मैदान क्रमांक 3 वर चालू सामना आपण पाहतोय. दापोली डोकवडे वर्सेस बहिरेश्वर माने. हा सामना संपल्यानंतर तयारी करणारा सामना असेल जय भवानी सातीचे वर्सेस श्री समर्थ बहिरोळे. आपण देखील तयार करायचं आहे. लक्षात घ्या, दोन्हीसाठी यापुढे सामना श्री गणेश कारणे वर्सेस नागेश्वर आवास आणि 3 साठी जय भवानी सातीचे वर्सेस श्री समर्थ बहिरोळे या संघात तयार करायचं. दोन साठी यापुढे होणारा सामना श्री गणेश कारले वर्सेस नागेश्वर आवास आणि 3 साठी जय भवानी सातीजे श्री समर्थ बहिरोळे. आपण प्रवेशद्वारामध्ये येऊन त्या ठिकाणी थांबायचं आहे. एक वर चला. डिफेन्समध्ये आपण यायचं आहे. आपला संघ जरी पराभूत झाला असेल सुद्धा आपण सन्मानित करण्यासाठी अर्थात सन्मानित देण्यासाठी मी आदरणीय नरेंद्रजी गुरु आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते या ठिकाणी दीपेश शिंदे यांना सन्मानित करायचं आहे. चला, मैदान क्रमांक 1 साठी ओंकार विष्णू सिद्धिविनायक नांदगाव या ठिकाणी नरेंद्र गुरु यांच्या शुभस्ते हा सन्मान दिला जातोय. खरं तर राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे आदरणीय नरेंद्र गुरु. आम्हाला देखील अभिमान वाटतो. शिक्षण क्षेत्रामध्ये अभिनंदन कार्यक्रमाने ज्ञानाचा ग्रंथ काही त्यांच्या माध्यमातून केलं जातं असे नरेंद्रजी गुरु. सहकार क्षेत्रामध्ये देखील रायगड जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं नेहमीचं टॉपवर असणारे नरेंद्रजी गुरु आणि अर्थात आपलं वर्तुळ या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी त्याचबरोबर आदरणीय माणिकराज गावड अर्थात युवा मोर्चा उपाध्यक्ष रायगड भारतीय जनता पार्टी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय राहुल भोई आपणास विनंती करणार आहे. साहिल थळे आणि राहुल भोई मी आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते या ठिकाणी आदरणीय माणिकराज गावड यांना सन्मानित करायचे आहे. अर्थात युवा मोर्चा उपाध्यक्ष रायगड भारतीय जनता पार्टी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. राहुल भोई आणि साई तळे यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जाणार आहे. यायचं आहे आदरणीय माणिकराज गावड. आपण पुढे यायचं. मला सन्मान केला जातो. युवा मोर्चाचे खऱ्या अर्थानं उत्तम नेतृत्व आपल्या माध्यमातून होत असताना आपण पाहतोय आणि अशा खऱ्या अर्थानं आपल्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपला सन्मान केला जातोय. धन्यवाद आदरणीय माणिकराज गावड. त्यानंतर या ठिकाणी सर्व मित्रांनो या ठिकाणी राजा सामना विनंती करतो. राजा सामना यायचा आहे. या ठिकाणी महिला गटाचा पुढचा सामना आपण मैदान क्रमांक 1 वर या ठिकाणी घेतोय. ओंकार वेशवी वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. ओंकार वेशवी वर्सेस सिद्धिविनायक नांदगाव. दोन्ही संघ आले का प्लीज स्वयंसेवक आपण देखील लक्ष द्या. ओंकार वेशवी सिद्धिविनायक नांदगाव आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे. जे जे संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या संघांना आपापल्या प्रवेशामध्ये या ठिकाणी तयार करायचं आहे. ज्यावेळेस आपण निमंत्रित करायचे त्यावेळेला आपण त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जातोय तो म्हणजे विश्वास म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते आहेत वाशिम गावचे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी सतीश खरे आणि या ठिकाणी विश्वास म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. विश्वास म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते त्यांचा सन्मान आदरणीय विश्वास म्हात्रे त्यांच्याकडे कबड्डीपटू आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सामाजिक क्रीडामध्ये उत्तम कामी असे विश्वास म्हात्रे यांचा सन्मान केला जातो. धन्यवाद. चला, मैदान क्रमांक 1 साठी या ठिकाणी यायचं आहे ओंकार वेशवी सिद्धिविनायक नांदगाव. पुढील संघ असेल आणि या पुढचा देखील सामना या ठिकाणी डिक्लेअर करतोय. महिलांचा या पुढचा सामना असेल ओमसाई कळवेपेठ वर्सेस शिवशंकर पाटणेश्वर. ओमसाई कळवेपेठ वर्सेस शिवशंकर पाटणेश्वर या ठिकाणी आम्ही निमंत्रित करणार आहोत. प्रथमतः या ठिकाणी मैदानावर हजर व्हायचं आहे ओंकार वेशवी सिद्धिविनायक नांदगाव. आपण उशीर केला तर निश्चित
दुपारी या कबड्डी स्पर्धेला उशीर होईल. खरं तर आज महिला कबड्डी स्पर्धा प्रामुख्याने या ठिकाणी पाहतोय. व्यासपीठावर देखील या ठिकाणी आपण संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी महिला माध्यमातून या ठिकाणी पाहतोय. पुढील सामना या पुढील सामना आपण पाहतो मैदान क्रमांक 2 साठी खेळतोय जयहरमान निलकंठराव तसेच जयहरमान सहानकोटी. तर 3 साठी खेळतोय काबोली ढोकोळे तसेच भुवनेश्वर मांडवकर. तर मैदान क्रमांक 2 वर होणारा सामना आहे श्री गणेश काकडे तसेच नागेश्वर आवास. आपण एंट्रीमध्ये त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. मुख्य प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी आपण थांबायचं आहे. श्री गणेश काकडे तसेच नागेश्वर आवास. आणि पुढील संघ आहे मैदान क्रमांक 3 साठी जय भवानी सातत्य तसेच समर्थ बैरोडे. आपण देखील येऊन थांबायचं आहे. या ठिकाणी आदरणीय सुरेश म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर याचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. प्रकाश अष्टमकर यांच्या हस्ते हा सन्मान प्रकाश अष्टमकर आणि आशुतोष ठळे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. आशुतोष आणि अष्टमकर सर आपण देखील यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान तथा स्वागत सोहळा संपन्न होणार आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय पांडुरंग पाटील आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी सन्माननीय पांडुरंगजी पाटील. त्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावर स्थापना व्हायचं आहे. अर्थात संतोष म्हात्रे कोलगाव सामाजिक कार्यकर्ते आदरणीय संतोषजी म्हात्रे आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावर स्थापना व्हायचं आहे. आपला देखील सन्मान अर्थात मराठी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला आहे. रुपेश पेटारे उपेंद्र लाड आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय संतोषजी म्हात्रे यांना सन्मानित केले जाणार आहे. संतोषजी म्हात्रे आपण देखील याच्या अर्थात कोलगावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. सलाम मैदान क्रमांक 1 साठी ओंकार वेशमी सिद्धिविनायक नांदगाव या दोन्ही संघांना क्षणाचाही विलंब न करता आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओंकार वेशमी सिद्धिविनायक नांदगाव मैदान क्रमांक 1 आपण ताबा घ्या. मैदानाचा तिसरा सामना आहे. संतोषजी म्हात्रे आपण यांचं प्लीज. टीव्ही अंपायर कोर्ट नंबर 3 दोघोडे चाले टच पॉइंट पंतला डिसिजन नो टच पॉइंट प्लीज रीड चेक सर. धन्यवाद संतोषजी म्हात्रे आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो. You are successful, no bonus. टच पॉइंट सर. तसेच या ठिकाणी अर्थात व्यासपीठावर आदरणीय पांडुरंग पाटील रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पदाधिकारी म्हणून रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यरत आहेत. अर्थात देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते आदरणीय पांडुरंग पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. पांडुरंग पाटील आपण कबड्डी आणि कबड्डी श्वास कबड्डी ध्यास कबड्डी प्रवास कबड्डी अर्थात याच कबड्डीला खऱ्या अर्थानं याच कबड्डीची लाभ मात्र या अंगावर खऱ्या अर्थात लावून घेतली असे अर्थात प्रेरणादायक आदरणीय पांडुरंगजी पाटील याचा या ठिकाणी सन्मान केला जातो. रवींद्र आपल्या हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. आमच्या विनंतीला मागून या ठिकाणी आपण बराचसे हार्दिक स्वागत. कबड्डी क्षेत्रातील व्यक्तिमत्व आहे आणि कबड्डीचा सन्मान कबड्डीच्या व्यासपीठावर. धन्यवाद. टीव्ही अंपायर प्लीज सर
1 minute, 1 minute. You successful, one touch point. चला मित्रांनो, मेडिकल मैदान क्रमांक 2 चा देखील सामना संपलेला आहे का? प्रवेश द्वार पण थांबायचा आहे. जिग्नेश अरे या अरे सर आज कोण मारायचं अरे जिग्नेश काय सांगणार नाही जिग्नेश बलकाम करा आपण खरोखर प्रतिम आणि खास करून कसं वाटतं जिग्नेश होळी पोलीस खेळतात आणि बॅटवरती खेळण्याचा अनुभव काय आपण आपण या बॅटिंग खेळण्यासाठी आपण प्रॅक्टिस केली होती का त्याच्यामुळे टीमचे जे प्रशिक्षक टीव्ही अंपायर कोड नंबर 3 मानी चॅलेंज बोनस पंच डिसिजन नो बोनस प्ले ग्रीव्स आपण दोन मॅच जिंकलेल्या तिसऱ्या मॅचला सुरुवात होणार आपण टीममध्ये आणि कोच भूमिका करा आपण किती मध्ये अनुभव मध्ये या जोरदार टाळ्या सहानपुरी संघासाठी आपले सपोर्ट कुठे आलं तर सापडे सपोर्ट कुठे महिलांना टाळ्या तर वाजवा या ठिकाणी तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजवायलाच पाहिजे सिद्धिविनायक नांदगाव, थँक्यू. सिद्धिविनायक नांदगाव आपण सरा महिलांचा संघ आहे. सिद्धिविनायक नांदगाव आलाय काय? येतोय. धन्यवाद. चालू सामना आपण पाहिला जयहनुमान क्रिकेटकार वर्सेस जयहनुमान सहानकोटी. या सामन्यामध्ये जयहनुमान सहानकोटी हा संघ 11 विजय झाला. विजय संघाचा अभिनंदन आणि पराभूत संघाचा देखील आभार. या सामन्यामध्ये उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान दिला जातोय तो म्हणजे जयहनुमान क्रिकेटकार संघाचा निमिष पाटील. निमिष पाटील आपण यायचा त्याचा सन्मान म्हणून आपण स्वीकारायचा आहे. निमिष पाटील. धन्यवाद. विराट कोहली. निमिष पाटील आपण या. चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 साठी श्री गणेश कागले वर्सेस नागेश्वर आवास संघ आलेला का पुणे. 3 साठी यापुढे होणारा सामना जय भवानी साथीजे वर्सेस श्री समर्थ बहिरोडे. मैदान क्रमांक 2 साठी पंचक्रोशी सामना त्या ठिकाणी श्री गणेश कागले नागेश्वर आवास हा सामना खेळला जाणार आहे आणि 3 वर यापुढे होणारा सामना असेल जय भवानी साथीजे वर्सेस श्री समर्थ बहिरोडे. हा मैदान क्रमांक 3 वर खेळला जाणार आहे. या ठिकाणी पहिला गटाचा सामना असेल ओंकार वेष्टी सिद्धिविनायक नांदगाव. ओंकार वेष्टी हा त्या ठिकाणी हजर झालेला आहे. सिद्धिविनायक नांदगाव वाले कोण आहे प्लीज. टीव्ही अंपायर कोड नंबर 3 मानी चॅलेंज बोनस पंच डिसिजन नो बोनस प्लीज चेक दी. निमिष पाटील आपण या. माजी संघाकडे घोषामध्ये पाहतो घोषा You are successful, no bonus. तर या ठिकाणी आपण एंट्री देतोय मैदान क्रमांक 2 साठी डीजे मैदान क्रमांक 2 साठी नागेश्वर आवास.
ओंकार पेशवे संघ हजर झालाय. सिद्धिविनायक नांदगाव अभयसर. सिद्धिविनायक नांदगाव आलाय का? येतोय ना? बोला. या ठिकाणी निमिष आपला देखील सन्मान देणार आहे. या ठिकाणी निमिष करत याचा देखील या ठिकाणी सन्मान करत आपला विनंती करतो आपल्या शुभस्त्री सन्मान वितरित करायचा. निमिष करत आपला कुठलाही विद्यार्थ्याला त्याच्याबद्दल नावासाठी फक्त आवश्यक खेळाडू नाव आहे समीर पारकर, सर्वेश कोळे. श्रीबाई भरपूर अनुभव तुम्हाला आहे आणि बाबा त्यांनी काल खूप चांगल्या प्रकारे खेळल्यानंतर दुसरा खेळाडू बाबा गेले. तेजसबाई काल पण जबरदस्त लाईनिंग केली होती. त्यानंतर साई आणि दुसरा प्रथमेश हा खूप चांगला खेळाडू आहे आणि स्वतः कर्णधार आहे. आलाय ना? आयनामध्ये उभं आयनामध्ये उभं कोणतं सर फक्त एक मिनिट फक्त माहिती आहे. या ठिकाणी माझ्या क्रमांक 1 साठी आपण निमंत्रित करतोय डीजे ओंकार ताळ्यांचा आवाज जोरदार संघासाठी पहिल्या यादीने बसलेले आहेत. सेकंड टीम धन्यवाद. माझ्या क्रमांक 2 मध्ये चालू सामना असेल. ओंकारजी भस्मी नांदगाव संघ प्रतिनिधी राष्ट्रवादी पडला. सर्व लहान चिमुकल्या मुलीला पाहतोय. आपण सुरुवात करूया. ऑफिशियल त्या ठिकाणी आहेत आणि अंकुर प्लीज लाइन अप वन वैश्विक लाइन अप वन आज इस प्रतियोगिता के बीच एक स्पेशल गेस्ट हमारे बीच में है और मैं उनको इनवाइट करना चाहूंगा ऑन कोर्ट नंबर 1 राहुल मान जी, सौरभ मान जी, पुनेरी पट्टन के प्रो कबड्डी स्टार है सौरभ मान जी, आपको मैं इनवाइट करना चाहता हूँ. प्लीज आप कोर्ट पे आइए. आइए सौरभ भाई, आपका स्वागत है हमारे इस मंच पर. जोरदार तालियां यहाँ पर पुनेरी पट्टन के सौरभ जी यहाँ पर आए. सौरभ भाई आप आए, बाहर आए और आपकी वजह से ये मैदान, ये खूबसूरत खेल का मैदान चमकता हुआ तो नहीं आता है यहाँ पर. सौरभ भाई वेलकम टू. आप बहुत बड़ी बात है, आप हमारे मंच पर आप इन सबको मिलकर बैठ कर बड़ा अच्छा लगेगा सौरभ. आइए इनको मिलिए, ये सारे लोगों को शुभेच्छा दीजिए. हमारे सभी लोग आवाज तालियां बढ़ते हैं यहाँ पर. सौरभ आया है हमारे प्रो कबड्डी स्टार खिलाड़ी राहुल से मिलिए और एक तरफ से मिलिए हमारे ऑफिसर से मिलिए और एक तरफ से यहाँ पर टीम यहाँ पर खड़ी है. नांदगांव की टीम है. ये सारी युवा बच्चियां
सौरभ भाई कैसा आप आ रहे हैं, हमें बहुत अच्छा लगा और वहाँ का आपकी क्या पर्सनैलिटी सौरभ भाई यार लग रहे हो, बड़ा अच्छा लगता है आपको देख के। अपन नहीं सब इसमें ये सर सम्मान किया जा रहा है, इस सम्मान के और ये थोड़ा सा टिप्स और आपको ये साथ दे रहे हैं। जितना मेरा रखेंगे मुझे उतना होगा सकता है। क्या बात है, मन लगाकर चलो जीतना लगे किलो और बिकना नहीं करेंगे। बहुत बहुत धन्यवाद सौरभ भाई, आप यहाँ पर आए और आपने जो उपस्थिति बता दी हमारी, तो आपका धन्यवाद। आप सीधे आप टॉप के हैं सर, दो शरण चाहते हैं दोनों कैसे बात करेंगे सर, टॉप दिया जा रहा है। काय घेतलं तुम्ही ग्राउंड कोण घेतल्यामध्ये ग्राउंड म्हणजे आकर्षण करने आहे, आपण चढ़ाई करने के है बसों को तुम्हारा। अरे सौरभ भाई आइए चलते सीधे मंच के ऊपर आपको लेके चलते हैं। यहाँ पर आपके साथ आए हुए सभी जो कि खिलाड़ी आपके साथ में है। फिर जोरदार तालियां हमारे सौरभ जी के लिए, जोरदार तालियां बजने चाहिए। मैदानाच्या प्रवेशद्वारांजवळ जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे, आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये यायचं आहे। खूप जागा या ठिकाणी उपलब्ध आहे, सगळ्यांना विनंती आहे दादा, सगळ्यांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये चला, कारण कॅमेऱ्याचा जो व्ह्यू आहे तो आपला ब्लॉक होतोय। तुम्हाला त्या ठिकाणी एक कॅमेरा आहे, सगळ्यांना विनंती आहे आपण गॅलरीमध्ये स्थानबद्ध व्हा। राहुलला आपण या ठिकाणी बसला आहे। दुसरा बॉल आहे लक्षात घ्या, आपल्यासाठी सुट्टा बॉल आहे आणि मैदान क्रमांक 3 वर त्या ठिकाणी सामनावीर गाभडी लोकप्रसिद्ध महेश्वर माने हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल जय भवानी सातवीचे वर्सेस श्री समर्थ बहिरोडे। सातवीचे आणि बहिरोडे दोनही संघांना आपण मुख्य प्रवेशद्वारावर त्या ठिकाणी थांबायचं आहे। दोनही संघ आपण त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर थांबायचं इकडे दिसत नाहीये, चल लवकर। तसेच महिला गटाचा सामना चालू सामना आपण पाहतो ओंकारेश्वर सिद्धीनायक नांदगाव, हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी असेल ओम साई कळवे प्रेम वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर, हा मैदान क्रमांक 1 वर होईल। आपण देखील त्याचा आपल्यासाठी दुसरा बॉल असेल ओम साई कळवे प्रेम वर्सेस शिवशंभू पाटणेश्वर, आपल्यासाठी सेकंड बॉल। हेअर रिंग्स, हेअर पिन्स सगळ्यात काढून यायचं कोर्टवर। तुम्ही कुणी खेळाडू आहात, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, सूचना द्यायची गरज नाही आहे। तुम्हाला काय वाटतं?
व्यासपीठावर उपस्थित आदरणीय आकांक्षा रणजित राणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आणि हा सन्मान करण्यासाठी सिद्धी वाडेकर आणि सिद्धता म्हात्रे आपणास विनंती करणार आहे. अर्थात आकांक्षा रणजित राणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विनंती करतोय आकांक्षा रणजित राणे यांचा सन्मान करायचा आहे. म्हणजे विकासजी रणजित राणे कबड्डी क्षेत्रातील दिग्गज कबड्डीपटू पण निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये नामांकित होते. अर्थात एक माजी खेळाडू म्हणून आहेत आणि निश्चितपणे त्यांची सुकन्या आकांक्षा रणजित राणे यांचा या ठिकाणी अर्थात अशा स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान केला जातो. खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी पुढील सन्मान सोहळा या ठिकाणी राज्यसभा संपन्न होणार आहे. बैलगाडी गाडीपाट उपाध्यक्ष आदरणीय अमोल पाटील आपण प्लीज व्यासपीठावर द्यायचं आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय राहुल भोईर आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभहस्ते गाडीपाट बैलगाडी उपाध्यक्ष आदरणीय अमोल पाटील यांना देखील सन्मानित करायचा आहे. आदरणीय अमोल पाटील हा सत्कार हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. विनंती असेल अमोल पाटील आपण यायचं आणि मला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय राहुलजी भोईर यांच्या शुभहस्ते अर्धाचा सन्मान केला जातोय. कारण अनेक क्षेत्र आहेत क्रीडा भागामध्ये जसं कबड्डी आहे, क्रिकेट आहे, अशाच अर्थात बैलगाडी या क्षेत्रामध्ये पदाधिकारी असणारे कार्यपल्ली भागाचे या ठिकाणी मार्गदर्शन सन्मान खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते गावाकडे आदरणीय निलेश पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. निलेश पाटील आपण देखील पुढे यायचं आहे. आपण देखील आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. निलेश पाटील मी गावाकडे पुण्याच्या या ठिकाणी निलेश पाटील यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. आदरणीय निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते गावाकडे यांचा देखील या ठिकाणी पुष्प त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातो. धन्यवाद आदरणीय निलेश पाटील आणि धन्यवाद राहुल भोईर. थँक्यू संजय भाई. ते या ठिकाणी मंदिराच्या थेट वेबसाईटला आहे. आमचे जे कॅमेरामॅन व्यवस्थित झालेले आहे आपण पाहतो. या ठिकाणी आपण राहुल यांना पाहतोय स्क्रीनवरती. त्यानंतर आपण बघतोय सगळं जे ग्राउंड आहे या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी ज्या ठिकाणी काही आमचे खेळाडू बसलेले आहेत. बदम आपलं नाव काय आहे? दीक्षा. आपण कोण आला गोव्यावर मला एवढं नाव व्हा दीक्षा. दीक्षा कसं वाटतंय आपण इथे आल्यानंतर एवढी मोठी कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय, कसं वाटतं तुम्हाला यावेळी? शेठचे आभार मानताय. वाद काय वाद आहे? शेठचे सर्वांनीच आभार मानले. दीक्षा पहिल्यांदाच मॅचवरती आहे आणि तुमचाही टीम खेळताय का? क्या बात आहे. आता कॉन्फिडन्स आहे की आम्ही पण जिंकून जाऊ. टाळ्या जरूर वाजल्या पाहिजे. एक जोरदार जयघोष देऊया. गाव ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी अरे जय शिवाजी. धन्यवाद. एका प्लेसची बॅग विसरलेली आहे. बॅग आहे ती जर कुठे असेल तर आपण इकडे जमा करायची आहे. एका खिलाडीची बॅग आहे ती विसरलेली आहे. कोणाला सापडली असेल तर कुठे आपण व्यासपीठावरती आणून द्यायची आहे. ग्राउंड नंबर 2 वर बॅग विसरली होती. कोणाला सापडली असेल तर कुठे आपण